आत्याई, आता जाऊ शकतो ना आम्ही? हे बघ, तू म्हणालीस म्हणून ते विघ्न आल्यावर 2 तास थांबलो आम्ही. तेव्हा ना अर्ध्या रस्त्यात पोचलोही असतो. एनिवे, पण आता निघतो आम्ही. आत्ता निघालो तर पुढच्या 3 तासात पोचू. आणि अजिबात काळजी करू नका, व्यवस्थित पोचू आम्ही. आणि पोचलो की सर्वात आधी तुला फोन करेन. ओके? नक्की फोन करशील ना? हो का आत्याई? अभि, गाडी हळू चालवायची हा. मीनाक्षी, तू लक्ष ठेवा, गाडी जोरात चालवू देऊ नकोस त्याला. हो आई. सोहा, इट्स ओके. असं होतं कधी कधी. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. हं? आणि हो, आता इथे जे काही घडलं ते आता लगेच बाबांना सांगू नकोस. मी अलिबागला पोहोचलो की फोनवर बोलेन त्यांच्याशी. ओके? मीनाक्षी, दादाची काळजी घ्या. नाही म्हणजे दोघंही एकमेकांची काळजी घ्या प्लीज. हो, घेऊ आम्ही काळजी. आता तुम्ही परत येईपर्यंत मला काही चैन पडणार नाही बघ. आत्याई, काळजी घ्या रे. आणि अगदीच तसं काही वाटलं ना तर अर्ध्या वाटेतून माघारी आलास तरी चालेल. आत्याई, असं काही होणार नाही. हा, आम्ही सुखरूप परत येऊ. तू फक्त स्वतःची काळजी घे. ठीक आहे मीनाक्षी? चला. हो. सुखी राहा. आई, आशीर्वाद द्या. सुखी वारे बाळांना. सावकाश जा, हा. चला. मीनाक्षी, तू ठीक आहेस ना? हो, असं का विचारताय? आज जे काही घडलं त्यावरून आत्याई सारखं विघ्न येतंय असं म्हणत होती. आणि समोरची व्यक्ती जेव्हा सतत असं म्हणत राहते तेव्हा कळत नकळत ते आपल्या मनालाही लागून राहतं. म्हणून विचारलं. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत अभि. आणि मला नाही वाटत आता कुठली विघ्न येतील. आणि तुम्ही माझ्या बरोबर असताना नकारात्मक विचार मी करणार पण नाहीये. आता सुरू होणार माझ्या बायकोचा घातक हनीमून. बायको, मी येतोय. मीनाक्षी, आपण याआधी फक्त दोघांनीच कधी प्रवास केला होता आठवतंय? मी सांगतो. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तुम्हाला काहीच आठवत नव्हतं. म्हणून तुम्हाला काही आठवतंय का ते पाहायला आपण त्या स्टॉपवर गेलो होतो?
आठवलं? आठवलं. आणि त्यानंतर जे काही घडलं तेही आठवलं. तेव्हा तुम्ही तिकडनं पळून जात होता. आणि तुमच्यामुळे पुन्हा एकदा माझा जीव वाचला. हेही आठवलं. काय गंमत आहे नाही? म्हणजे बघा ना, जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा आपण खूप सिरियस होतो, आणि आज जेव्हा सगळं आठवतंय तेव्हा आपल्याला हसायला येतंय. मला वाटतं कदाचित आयुष्य यालाच म्हणत असावे. मागचं सगळं विसरून जाऊन फक्त पुढे पुढे जात राहायचं, हो ना? काय झालं, अशा का पाहताय? काही नाही. चला संपवते. झालं? द्या. वहिनी, अभिला जाऊन 2 तास होत आले. त्याचा काही फोन आला होता का? कुठपर्यंत पोहोचलेत, काही कळवलंय का? अभिचा नव्हता आला, पण मीनाक्षीचा फोन आला होता. अजून 1 तास तरी लागेल पोहोचायला असं म्हणाली. पण तिने कशाला फोन केला? म्हणजे आता तिच्या समोर अभि फोन करू शकत नाही का आपल्याला? वंस, अहो अभि गाडी चालवतोय ना, मग तो कसा करणार फोन? म्हणून मीनाक्षीने फोन केला होता. आणि हे बघा, ते दोघंही प्रवासात सुखरूप आहेत हे मीनाक्षीमुळे कळले ना आपल्याला. अभि तिथे पोहोचला की तुम्हाला नक्की फोन करेल. ते ठीकच आहे म्हणा. सोहा, हा डबा कुठला? आपल्या घरातला दिसत नाहीये, कोणी दिला? अगं, माझा फ्रेंड आहे ना तेजस, त्याचा आहे हा डबा. तुला कशाला दिला डबा त्यांनी? आणि डब्यात काय होतं? मशरूम पनीर सँडविच होतं. अगं, त्याने ठाण्यात नवीन घर घेतलंय ना, तो त्या किचन मध्ये त्याला पहिल्यांदा काहीतरी करून बघायचं होतं. तो त्याने सँडविच केलं आणि मला डब्यात आणून दिलं होतं. मला सांगते, एवढं कमाल झालं होतं ते सँडविच. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, तो शेफ आहे. तो खुश असला ना की तो असं काहीतरी स्पेशल फूड बनवून आणतो त्याच्या स्पेशल फ्रेंडसाठी, जसं आज माझ्यासाठी आणलं होतं. वा, म्हणजे आता सोहाला डबा सुद्धा मिळायला लागला तिकडून. आत्याई, मी एकमेव फ्रेंड आहे त्याची ठाण्यातली, तो माझ्यासाठीच आणणार ना. अगं असू दे ग, फ्रेंड पेक्षा जास्त काही असेल ना तरी मला चालेल. हा आत्याई, अगं अरे चांगला मुलगा आहे तो, शिकला सवरलेला आहे, श्रीमंत आहे, दिसायलाही छान आहे. आणि मुख्य महत्वाचं म्हणजे काय, त्याला नाती गोती आहे. म्हणजे आपल्या त्या मीनाक्षी सारखं नाहीये. अगं मला एवढंच म्हणायचं होतं की तो चांगला मुलगा आहे. यायला इकडे येऊन 1 तास झालाय, अजून हे लवबट चाललंय. सर, त्या चाव्या.
मी सांगितल्याप्रमाणे सगळं झालंय ना? हो सर, तुम्ही सांगितलेली एक रूम सोडून बाकी सगळ्या रूम मी कॅन्सल केलेल्या आहेत. व्हेरी गुड. पण सर एक मी विचारू का, हा विचार ना. इथे येणारे कपल तुमचे कोण लागतात? नाही म्हणजे त्यांच्यासाठी अख्खा रिसॉर्ट तुम्ही बुक केला. सॉरी सर, आय मीन. पैसे मिळाले का तुमचे? हो सर. आता कसली वाट बघता? आता तू या रिसॉर्टचा चालक, मालक आणि पालक. काय करायचं माहितीये ना? होय साहेब, हॉटेलचा कोपरा कोपरा बघून घेतलाय मी. कधी कुठं काय घडवायचं याचा अभ्यास बी केला. म्हणजे याच गोष्टीमुळे तू आपल्या जवळचा माणूस आहे. साहेब, हा त्यांच्याच गाडीच्या हॉर्नचा आवाज आहे. तुला जे सांगितलं तसं घडलं पाहिजे. हो साहेब, घडणार. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. घडलंच पाहिजे. आणि जर का घडलं नाही ना तर तुला इथंच गाडीन. याच्यावर विश्वास ठेव. हो साहेब. तर आता कामाला लागतं. बायको एकाच वर्षात दुसरा हनीमून करणारी तू पहिली बायको आहे का नाही ते आपल्याला माहित नाही, पण पहिल्या बायकोचा दुसरा हनीमून साजरा करणारा आपण पहिलाच नवरा. हो साहेब, तुम्ही निघा. ते आले बघा. तुम्ही मी बघतो काय करायचं. तुम्ही निघा. या ना साहेब, या. वेलकम सर, वेलकम मॅडम, या. तुम्हा दोघांचं या रिसॉर्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत. मी अभिजित परांजपे, माझ्या नावानंच बुकिंग केलंय. हो, मीच घेतला होता तुमचा फोन. आम्ही बीच व्ह्यू रूम बुक केली होती. सर, एका रूमचं घेऊन काय बसलात? हे संपूर्ण रिसॉर्टच तुमचं आहे असं समजा ना. ही चावी तुमच्या रूमची. माझा आयडी नाही, काही गरज नाही. तुम्हा दोघांकडे बघून कोणी नवविवाहित जोडपाय असं नक्कीच समजेल. रजिस्टर वगैरे नाही, काही गरज नाहीये. मी म्हणालो ना, तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं ना तेव्हा सगळे प्रूफ मिळालेत आम्हाला. तो दोघांनी मस्त एन्जॉय करा हनीमून तुमचा. हा, आणि हो, तुम्ही या, मी बॅगा पाठवतो. नाही, असू द्या, आम्ही नेतो. ठीक आहे. हो, पण काही गरज लागली तर मॅनेजर म्हणून हाक मारा फक्त. ठीक आहे. या, मी बॅग्स घेतो. अभि, काय झालं मीनाक्षी? अभि,
मीनाक्षी घाबरू नकोस. तो पुतळा आहे फक्त एक, हा स्टॅच्यू. मॅनेजर, मॅनेजर. मीनाक्षी नको घाबरूस, काही होणार नाही. हा काय झालं सर? हा काय प्रकार आहे? एक्स्ट्रीमली सॉरी सर, म्हणजे काढायला विसरलो मी. सॉरी सॉरी. काढायला विसरलो म्हणजे? सर घाबरू नका हो, पुतळा येतो. आमच्या गावातली मुलं शॉर्ट फिल्मची शूटिंग करायला इथे आले होते, ते त्यांनीच लटकवलाय तो पुतळा. म्हणजे शूटिंग संपल्यावर काढायला विसरले असतील कदाचित. अभि, मला वाटतं आपण रूम बदलूया. हो, आम्हाला ही रूम बदलून हवी आहे, कळलं? मिळेल ना सर. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, अख्खं रिसॉर्ट तुमचंच आहे. तुमच्याशिवाय इथे कुणीच नाहीये. कुणीच कसं नाहीये? पण कुठला स्टाफही दिसत नाहीये इथे. मी तर म्हणतो तुमच्याशिवाय इथे कुणीच नाहीये ते चांगलंच आहे ना. तुम्ही दोघं हनीमून करायला इथे आलात, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. आणि स्टाफची काळजी करू नका हो. तुम्हाला काय लागेल ते मला सांगा, लगेच इथे आणून देतो. बरं चला, दुसरी रूम दाखवतो तुम्हाला. चला मी बॅगा देतो. चला. मीनाक्षी चल. सर कशी वाटली रूम? ठीक आहे. सर नाश्ता काय घेणार? नाही, आम्ही कळवतो तुम्हाला. मग चहा पाठवू का? चहा कॉफी? ठीक आहे, चहा पाठ. ठीक. हा माणूस जरा विचित्रच वाटतोय ना. हो ना, मला पण. या रेसॉर्टच्या बाबतीतही तसंच आहे. आपण नेटवरचे अट्रॅक्टिव्ह फोटोज पाहून इम्प्रेस झालो होतो, पण प्रत्यक्षात मात्र सगळं वेगळंच वाटतंय. आणि आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय पण नाहीये. मीनाक्षी, तू म्हणत असशील तर आपण दुसऱ्या कुठल्या हॉटेलला शिफ्ट होऊया का? नाही, नको. आधीच आपण प्रवास करून खूप दमलो. उद्या बघू हवं तर. मी आधी फ्रेश होऊन घेते. अभि, काय झालं मीनाक्षी? अभि, अभि आतमध्ये पाल आहे. तुम्ही पालीला एवढं घाबरता? हो, मला खूप भीती वाटते पालीची. तुम्ही प्लीज ती पाल हकलता का? अरे हो, मी विसरलोच. आलोच. खरं तर मी तुला थँक्स म्हणायला हवं. सॉरी, माझा नाईलाज होता म्हणून तुला
ढकलावं लागेल. मी फ्रेश होऊन येते.